मोठं कर आणि सेट हो ना. अगं मी सेट होण्याचा लय प्रयत्न करतोय पण मी सेटच होत नाही. काय करू मी? मग आज मी तुझ्याशी लग्न करावं असं तुझ्याकडे काय आहे? लग्न करायला कधी सगळं आहे माझ्याकडे. की मी पुन्हा सहिरेसईमध्ये काम करत होते. 12-13 वर्ष झाली त्याला. त्यानंतर माझा कमबॅकच समजते मी या नाटका थ्रू. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी रंगमंचावर रंगभूमीवर प्रवेश केला आणि मला खूप मजा आली. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं त्याहीपेक्षा जास्त मजा आली. खूपच कमी दिवस मला मिळाले खरं तर. म्हणजे 10 दिवसात आमचा शुभारंभाचा प्रयोग होता आणि ते थोडंसं दडपण होतं. त्यात अंशुमन विचारे, उमेश जगताप, विनम्र भाबल आणि संदीप दादा आणि सगळेच नया दादा, सगळे इतके असे ताकदीचे कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे थोडंसं दडपण येतच. पण सगळीच माणसं इतकी गोड आहेत, इतके सपोर्टिव्ह आहेत. मला सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि सगळ्यांच्या सपोर्टनी आणि प्रेमानीच मी चिंगी म्हणून तुम्हाला नाटकात उभी राहिलेली दिसेल. माझं चिंगी नावाची भूमिका आहे या नाटकात. राजू बनग्या जेंटलमॅन. हे नाटक अतिशय मजा आणणारं, आपला काय म्हणतात डे टू डे लाईफ मधला स्ट्रेस घालवणारं आणि मजेशीर नाटक आहे. धमाल कॉमेडी आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो ना आपण, एखादी घटना घडते त्यामुळे विनोद निर्माण होतो, अशी कॉमेडी आहे. सो ती प्रत्येकालाच काहीतरी कनेक्ट करणारी असू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यातले काही काही छोटे छोटे हॅपी मुमेंट्स जे क्रिएट होतात असे तुम्हाला इथे नक्की बघायला मिळतील. टोकन नाही, तू मालक झालास तरच मी तुझ्याशी लग्न करणार. आपलं लग्न झालं की मालकच होणार आहे. म्हणजे मी मालक आणि तू माझी मालकीन. टोपल्याची मालकीन आणि या घरची मोलकरीण. मला असं मालक नकोय. ती सुपर होती माझ्यासाठी. म्हणजे खरंच सुपरमॅन सारखं इथे डोकं आणि बॉडी अलर्ट ठेवून मला कॉन्सन्ट्रेशननी खूप काम करायला लागलं. कारण ह्या सगळ्यांची रिडिंग आणि ही प्रोसेस ऑलरेडी झाली होती. अर्ध स्टँडिंग झालं होतं आणि त्यानंतर मी इन झाल्यामुळे माझ्यावर ते जास्त प्रेशर होतं की अरे तिची एक सुरुवातीपासूनची प्रोसेस असते जी पायऱ्या पायऱ्यांनी जाते, त्या डायरेक्ट 4थ्या-5व्या पायरीवरच मी इन झाल्यामुळे आता 10व्या पायरीवर प्रयोग आहे असं जे एक टेन्शन होतं. ती प्रोसेस स्टँडिंग पासून असल्यामुळे खरं तर उलट मला असं वाटतं की इझी गेली. कारण मी उभी राहिले, ती डायलॉग करतच उभी राहिली, त्यांनी मला मजा आली. आणि कधी कधी असं व्हायचं की मी विसरायचं डायलॉग. सो सारखं स्क्रिप्ट हातात गेला. आमचे दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनी मला प्रचंड सपोर्ट केला आणि तू स्क्रिप्ट नको घेऊस, तू जागा लक्षात ठेव, तू जागा लक्षात ठेवल्यास की तुला डायलॉग्स आठवतील. ह्या एका कॉन्फिडन्सवर मी उभी राहिले. स्टँडिंग प्रोसेस झाली, रंगीत तालीम तीही छान झाली आणि शुभारंभाचा प्रयोग हे उत्तम झाला. पहिला प्रयोग आहे असं वाटत नाहीये. अशा प्रतिक्रिया पहिल्याच प्रयोगाला मिळाल्यानंतर मिळवलं असं मला एक फील आला होता. सो खूप छान प्रोसेस होती. अरे राजू, हा भैया आहे. भैया आहे? वाटत भैया नसणार. अरे भैया कितना पैसा हवा? अरे म्हणजे हा तो भैया नाहीये. हा माझा लांबचा भाऊ. काय लांबचा आहे? लांबच राहायचं ना, जवळ कशाला जातो तुझ्या? हो, अर्थात होतं. कारण हे सगळेच एक कॉमेडीचा सेन्स असल्याने, म्हणजे आपण अंगातच तो सेन्स आहे, अंगातच ह्युमर आहे असं म्हणतो ज्यांच्या, त्या नावांपैकी ही काही नावं आहेत आपल्या समोरची. सो त्यांच्या बरोबर कम्पीट करताना अर्थातच हे प्रेशर होतं की त्यांचे पंचेस, त्यांचं टायमिंग आणि त्यांचा होल्ड, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कितपत त्यांना साथ देऊ शकतेय हे मी चाचपडता मला लक्षात आलं की हो ठीक आहे, हे सगळे इतके सुंदर आहेत, यांचे फ्लेवर्स इतके छान आहेत की ते म्हणजे असं वाटलंच नाही मला की मी कोणीतरी वेगळी नवीन, मी पहिल्यांदा एक तर कॉमेडी भूमिका म्हणजे कॉमेडी नाटकात, विनोदी नाटकात काम करते पहिल्यांदाच ऍज अ लीड. म्हणजे चिंगी नावाचं जे माझं कॅरेक्टर आहे आणि
त्या प्रोसेसमध्ये हे दडपण फक्त रिसिव्हिंगचं होतं मला, की ते पंचेस, ते टायमिंग मी त्यांना मॅच करू शकेन की नाही, हे होतं. आणि कधी कधी अजूनही आहे. आणि मला असं वाटतं ते असावं कायम. सलाम वालेकुम. जरा सावध राहा. आप लोग कौन है? हा आपल्यालाच विचारतोय. हम लोग नहीं, आप लोग है. हम घरचेच आहे. लेकिन आप है कौन? आप माहिती नाही, आप नावाची पार्टी आहे. अच्छा, मतलब आप इधर पार्टी है? काय बोलतोय? नहीं, हमारे इधर पार्टी नहीं है, हमारे इधर फाटके भी है. तुम्ही कोण आहात? नाचीज को सलमान खान कहते हैं. फुगलेला माचीस सलमान बोलतो. माचीस नाही, नाचीज. हा सलमान खान. मग मी कतरीना. बरोबर ती. आम्ही काय सलमान खानला बघितलं नाही? ते तर फुगल्यावर एवढा पण फुगलेला नाही आहे. अरे भाई मैं सलमान खान ही हूँ. म्हणजे हा तो सलमान खान है, आऊजी बाऊजी वाला बॉडीगार्ड सलमान खान. फिलहाल आप मुझे बॉडीगार्ड बोल सकते हैं. माझ्या एंट्रीचं म्युझिक असं खूप काहीतरी, आहा मोठी कोणीतरी हिरोईन आली आहे असं म्युझिक आहे माझ्या एंट्रीला. सो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम टाळ्याच मिळाल्यात मला. सो ते माझ्यासाठी खूप असं एंट्रीलाच मस्त वाटतं मला. आणि मग मी इन होते नाटकात. सो ती खूप छान मुवमेंट होती माझ्यासाठी. जेंटलमन आठवणपेक्षा जेंटलमन अनुभव मी म्हणू शकते. जी मुलगी 10 दिवसात ह्या पठडीतलं नाटक मॅच करू शकते तीच जेंटलमन आहे. सो यापेक्षा वेगळं काही उदाहरण मला द्यावंसं वाटत नाही. कारण ऑब्व्हियसली जेंटलमन लोक करूच शकतात, पण जेंटलमन लोक 10 दिवसात रंगमंचावर उभे राहतात इतकाच वेळ असताना. सो आय एम ऑल्सो जेंटलमन. माझं पहिलं नाटक पुन्हा सही रे सही, कमर्शियल नाटक. सो अर्थातच त्यापेक्षा जास्त कम्फर्ट झोन इथे आहे. कारण अर्थात भूमिका वेगळी आहे, भूमिकेची व्हॅल्यू वेगळी आहे. आणि इतक्या वर्षात आपण जे काही काडीमोड अनुभव घेत जातो त्याने जे आपल्यात प्रोग्रेशन येतं, त्या प्रोग्रेशन नंतरचं जे आपण असतो, सो ते जास्त मला छान वाटतंय. म्हणजे आता मला हॅपी करणारी मुवमेंट काय असेल तर ही आहे, किंवा हॅपी करणारा थॉट काय असेल तर हा आहे, की इतक्या वर्षांनी येऊन सुद्धा मला आपलंसं केलं ह्या सगळ्यांनी. हा एक फील आहे. तुम्ही नाही वाचलात, कारण तुम्ही काय काय करते मी सगळं वाचलंय. हा, मालकांची सही असलेले पेपर जेव्हा मी वाचले ना, तेव्हा तुमच्यावर मला संशय आला, पण मी गप्प बसलो. अरे पण ते पेपर तर इंग्लिश मध्ये होते. तुला तर इंग्लिश येतं, मला सगळं इंग्रजी येतं. मालकांनी इकडे मला सगळं शिकवलंय. राजू बंग्या जेंटलमॅन ही आमची स्टोरी राजूची आहे पूर्ण. राजू आणि एक अतिशय श्रीमंत असे आमचे उमेश जगताप यांच्याकडे असणारा राजू, जो त्यांचा पाठीराखा, सोबती सगळंच आहे, म्हणजे होल अँड सोल म्हणतो तसं. तर त्याची स्टोरी तुम्हाला अनुभवायची असेल आणि त्याच्या आयुष्यात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स ह्युमरस प्रकारे ज्या पद्धतीने आम्ही मांडलेत ते तुम्हाला अनुभवायचे असतील, जे तुमच्याही डे टू डे लाईफ मध्ये कितीतरी वेळा होतात,
जेंटलमॅनगिरी आपण बघतो कितीतरी वेळा, पण आपल्याला हे कळत नाही की अरे ही जेंटलमॅनगिरी आहे. सो ही बघायला जर यायचं असेल तर तुम्ही राजू बन गया जेंटलमॅन हे आमचं नाटक बघायला नक्की या. भरभरून प्रतिसाद द्या, आम्हाला सगळ्यांना प्रेम द्या आणि आम्ही तुमची सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. आणि पूर्ण जेंटलमॅन राजू बन गया जेंटलमॅन टीम कडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर.